विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या 42 गावांचा आढावा घेण्यात आला। यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी प्राधिकरणाला शासनाकडून किती पैसे आले आणि किती खर्च झाले याबाबत माहिती दिली। सध्या प्राधिकरणानं 28 कोटी रुपये एफडी केली असून 13 कोटी 27 लाख रुपये डेव्हलपमेंटसाठी ठेवण्यात आल्याचं सांगितलं। यावेळी डेव्हलपमेंटसाठी ठेवण्यात आलेली रक्कम 42 गावांच्या विकासासाठी वाटप करावी अशी मागणी उपस्थित सरपंचांनी केली। तर लोकसंख्येनुसार या रक्कमेचं वाटप करावं असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। दरम्यान 9 मे रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण समितीची बैठक झाली होती। या बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं। यावरून उपस्थित सरपंचांनी आक्षेप घेत प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना जाब विचारला। आमदार सतेज पाटील यांनीही कदम यांना तुम्ही राजकारण करू नका असं सुनावत प्राधिकरण समितीच्या सदस्यांना न बोलवता आम्हाला विश्वासात न घेता बैठक घेतल्यास तुमच्यावर हक्कभंग दाखल करू असा इशारा दिला। प्राधिकरणानं जागा ताब्यात घेतल्यानंतर त्यामधील अंतर्गत रस्ते देखील त्यांच्या ताब्यात जातात। मात्र काही मालक लोक रस्ते आमचेच आहेत असं सांगून त्रास देत आहेत। त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, कुठल्याही कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका अशा सूचनाही आमदार सतेज पाटील यांनी केल्या। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, प्राधिकरणाचे सचिन ताटे, अंशुमन गायकवाड, सिद्धांत राऊत, मिलिंद कांबळे या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी, आनंदा बनकर, बाबा सोमाळी, सचिन पाटील, दिलीप टिपुगडे, सुनील पोवार, मोरेवाडीचे सरपंच AK कांबळे, अमर मोरे, आशिष पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, वळिवडेच्या सरपंच रुपाली कुसाळे, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे, किरण अडसूळ, रावसाहेब पाटील, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, प्रताप चंदवाणी, विनोद हुजूराणी, न्यू वाडदे वसाहतीचे सरपंच दत्तात्रय पाटील, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, अर्जुन इंगळे आदी उपस्थित होते।